महत्त्वाची बातमी. ओबीसी आरक्षण संपलं असं म्हणत लातूरच्या रेणापूरमध्ये तरुणानं आत्महत्या केली. 35 वर्षीय भरत कराडनं मांजरा नदीमध्ये उडी मारत आपलं जीवन संपवलं. आत्महत्येपूर्वी भरत कराडनं एक चिठ्ठी लिहिली होती. मंत्री छगन भुजबळ यांनी कराडच्या कुटुंबियांची भेट घेतली आणि त्यांचं सांत्वन केलं. दरम्यान ओबीसी मधला पहिला शहीद झालाय. बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही असा निर्धार भुजबळांनी व्यक्त केलाय. तरुणाची आत्महत्या. लातूरच्या वांगदरी गावातील घटना. ओबीसीतला पहिला शहीद झालाय. बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही, भुजबळांचा निर्धार. लातूरच्या रेणापूर तालुक्यातल्या वांगदरीमध्ये ओबीसी आरक्षण संपलं म्हणत एका तरुणानं मांजरा नदीत उडी मारून आत्महत्या केली आहे. आत्महत्या केलेल्या भरत कराड या तरुणाच्या घरी जाऊन छगन भुजबळांनी आत्महत्याग्रस्त कुटुंबाची भेट घेतली आहे. मंत्री छगन भुजबळ येवल्याचा नियोजित दौरा अचानक रद्द करून भरत कराडच्या कुटुंबाला भेटले. आत्महत्या केलेल्या तरुणानं चिठ्ठी लिहिल्याचा दावा केला जातोय. आत्महत्या केलेल्या भरत कराडच्या चिठ्ठीत नेमकं काय आहे पाहूया. मी भरत महादेव कराड. आताच महाराष्ट्र सरकारनं मराठा समाजाला हैदराबाद गॅझेट लागू केल्यामुळे ओबीसींचं कायमस्वरूपी आरक्षण संपवलंय. मी वेळोवेळी ओबीसी आरक्षणाबाबत आंदोलनात सहभाग घेतला होता. तरीही सरकारनं ओबीसी समाजाचा घात करून ओबीसी विरोधी जी.आर. काढल्यामुळे मी माझं जीवन कायमस्वरूपी संपवत आहे. माझ्या पाठीमागे तरी माझ्या कुटुंबाला आणि ओबीसी समाजाला न्याय मिळावा. मी भरत कराड. गावचे लोक सांगतात 3-4 दिवस तोच म्हणत होता की संपलं आपलं, आता काय पुढं राहिलं नाही आपल्याला. आणि त्याचं आणि सगळ्यांच्या समोर त्याने उडी घेतली. लोकांनी वाचवण्याचा प्रयत्न पण केला, पण तो काय वाचला नाही. आरक्षण मिळवण्यासाठी सुद्धा अनेकांच्या जीवात बलिदान झालं. आता वाचवण्यासाठी बलिदान करण्याची पाळी आलेली आहे. माझी विनंती या महाराष्ट्रातल्या सगळ्या ओबीसी त्याच्यामध्ये सगळे आले भरतीमुक्त बाबांनो, कोणी आत्महत्या वगैरे काय करण्याचा प्रयत्न करू नका. आम्ही सगळे ज्यात लढतो आहोत. आमच्या ओबीसी पण आम्ही त्याचं एक बलिदान जे आहे व्यर्थ जाऊ देणार नाही. भरत कराडच्या कुटुंबाला भेटताना भुजबळांसोबत धनंजय मुंडेही होते. कुटुंबाला भेटल्यानंतर वांगदरीच्या गावकऱ्यांना संबोधन करताना भुजबळांनी ओबीसी आरक्षणावरून सरकारच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले. अण्णासाहेब पाटील महामंडळ द्या मराठा समाजाला. 650-700 कोटी रुपये आमचं काही म्हणणं नाही. आणि ह्या ओबीसी महामंडळ त्यांना 5 कोटी दिले. अरे हा काय न्याय आहे रे? हे काय न्याय आहे? माझी ओबीसी नाही तर आता ओबीसीत आलेले सगळेच आता कोण वेगळं धरायचं? कुणाला वेगळं धरणार आहे? म्हणून माझी सर्व तरुणांना ज्यांना खऱ्या अर्थानं या आरक्षणाचा फायदा मिळणार आहे, मग ते कुठलंही आरक्षण असो, असं आता ताई पण करू नका. कुणाच्याही आरक्षणाला धोका बसणार नाही. मनोज जरांगेंनीही तरुणांना आत्महत्या न करण्याचं आवाहन केलंय. त्याला दुसरं काही आलेलंच नाहीये. राजकारणाच्या पलीकडे त्या माणसाला काही आलेलंच नाही. आपण गरिबाच्या लेकरांनी हे समजून घेणं गरजेचं आहे. गरीब मराठा, गरीब ओबीसी हे आपलं कुटुंब उघड्यावर पडतं, कोणी आत्महत्या करू नये. हे राजकारणी लोक विचित्र असतात. हे गरिबाचे लेकरं त्या पद्धतीनं त्या रूपाला आणतात आत्महत्येच्या आणि राजकीय स्वार्थ साधून घेत असतात. नाही, अजिबात देणार नाही. म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे, व्हेरिफिकेशनच होणार आहे. त्याच्यामध्ये जे आपण हे जे निकष दिलेले आहेत, निकषाची पूर्तता करूनच होणार आहे शेवटी उद्या. त्यामुळं कोणाला चुकीचे किंवा खोटे प्रमाणपत्र मिळतील असं अजिबात होणार नाही. मी त्यांना आश्वासित करू इच्छितो. आपला जन्म हा फक्त आपल्यासाठीच जगायसाठी नाही आहे. हा आई असेल, नात्या गोत्यातले लोक असेल, असं आत्महत्या का करायची? शहीद आजम भगतसिंगाचा फोटो लावा ना घरी, संघर्ष करा, पण आत्महत्या करणं
हे मला वाटतं की हे योग्य नाही. पण माझी हात जोडून विनंती आहे, आईची आठवण ठेवा. तिने गर्भामध्ये जो त्रास सहन केला, त्या आईला तर सॅल्यूट आहे. त्या आईच्या त्या तपश्चर्येला गालबोट लागेल असं